हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, इथे मी 3-3.5 वर्षाच्या मुलीसाठी मिडी स्कर्ट आणि त्याच्यावरचा टॉप स्टिच करत आहे. तर हा अस्तर कट करून घेतलेला आहे. अगदी बेसिक गोष्टी इथे केलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी समजत नसतील तुम्हाला तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल सांगितलेलं आहे. तर तिथे तुम्ही बघू शकता आणि करू शकता. तर मागचा गळा आणि पुढचा गळा अगदी सेम ठेवलेला आहे. तुम्ही याला जर वाटत असेल तर वेगळं तुम्ही काही करू शकता. तर दोन्ही पण बाजूचे अस्तर कट करून मेन फॅब्रिक जे आहे त्याच्यावरती ते अस्तर ठेवून घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक अगदी कमी आहे माझ्याकडं. तर त्याच्यावरतीच म्हणजे ते तेवढ्याच कपड्यामध्ये बसवून हे छान असा ड्रेस तयार करण्याचं बघते मी. तर बघू शकताय. तर याच्यावरती मेन फॅब्रिकवरती हे अस्तर ठेवून आपल्याला पिनअप करून किंवा मोठी जी हात शिलाई असते ते पण करू शकतो जर बिगनर्स असेल तर. मी इथं पिनअप करून नंतर स्टिच करून घेतलेलं आहे. फक्त खालची बाजू सोडून बाकीच्या ज्या बाजू आहेत त्या सगळ्या स्टिच करून घ्यायच्या आहेत. सेम दोन्ही पण मी तसंच करून घेतलेलं आहे. आणि ह्या जे मेन फॅब्रिक आहे ना त्याच्यावरती खूप वर्क आहे. सुई तुटते त्याच्यामुळं खूप काळजीपूर्वक आपल्याला करावं लागतं. तर आता इथे एक्स्ट्रा जो फॅब्रिक आहे तो कट करून घेतलेला आहे आणि हे जे कापड आहे म्हणजे जे आहे ते उलटवून घेत आहे, जे आपण तयार केलेलं आहे ते. तर ह्याच्यानं काय होतं आहे, अशा पद्धतीने उलटवून घेतल्यानं जे काही म्हणजे आपल्याला हे स्किनला म्हणजे आपलं टोचू शकतं स्किनला, तर ते नाही टोचणार. तर अशा पद्धतीने हे तयार करून घेतलेलं आहे. पुढचं आणि आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने जर आपल्याला मध्ये जर हे टॉपचं जे मार्जिनचं असतं ते शिलाई जर मध्ये आपल्याला घालायची असेल तर एक्स्ट्रा मार्जिन सोडावं लागतं, नाहीतर मग कपडा किंवा गळा वगैरे कमी पडतो. तर आता इथे उंचीला थोडासा टॉप कमी पडत होता म्हणून काय केलं, तिथेच म्हणजे जे फॅब्रिक होतं ना तिथेच प्लेन असे नेट होतं. तर ह्याला असे प्लेट्स काढून घेतलेले आहेत आणि खाली झालर लावल्यासारखं लावून घेतलेलं आहे. तर याचा तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने उपयोग करू शकता जर तुमच्याकडे कमी कपडा असेल तर. तर अशा पद्धतीने हा छान असा क्यूट तयार झालेला आहे. तर आता ह्याच्या खाली आपल्याला छान असा फुल तयार करायचा आहे, स्कर्ट तयार करायचा आहे. तर इथे मी 4 फोल्डमध्ये सॅटिनचा कपडा घेतलेला आहे. तर आपलं जे कमर घेर आहे ते 20 आहे, तर 20चा 6वा भाग घ्यायचा आहे इथं. तर थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे, 3.5च्या ऐवजी 4 घेतलेलं आहे. तर जिथे आपलं कमर घेर येतो तिथे मार्क करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडनं असं मार्क करून घ्यायचं आहे आणि मध्ये यू आकार द्यायचा आहे असं हाफ सर्कलमध्ये. तर बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे जे मार्क केलेले छोट्या रेषा आहेत तिथे पूर्ण जॉईंट करून घ्यायचे आहे. इथून जे आहे आपण जे हाफ सर्कल तयार केलेलं आहे तिथून पुढे आपल्याला जेवढी आपली लांबी आहे स्कर्टची तेवढी आपल्याला ते मार्क करून घ्यायचं आहे. तर 13 आहे, 13 आणि प्लस 1 असं 14 वरती मार्क करून घेतलेला आहे. आणि जसं आपण वरच्या बाजूला यू आकार तयार केलेला किंवा हाफ सर्कल तयार केलेला अगदी त्याच पद्धतीने आपल्याला खाली पण तयार करायचं आहे. अगदी बरोबर जिथे आपण वरची मार्किंग करून घेतलेली आहे तिथेच आपल्याला टेप ठेवून व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कपडा हलवू न देता आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे संपूर्ण मार्किंग 14 इंचावरती केलेलं आहे. 13 उंची आहे पूर्ण. 1 इंच खाली मोडण्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा केलेलं आहे. तर हे व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आणि बघू शकता इथे आपलं स्कर्ट फुल अंब्रेला स्कर्ट तयार आहे. तर इथे आता वरती आपल्याला इलास्टिक लावून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी जेवढी कमर आहे ना तेवढी पूर्ण मोजून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने जेवढी आहे तेवढी पट्टी पण कट करून घेतलेली आहे. इलास्टिक केवढी आहे, समजा 2 इंचाची इलास्टिक आहे तर 4 ते 4.25 अशी पट्टी रुंदीला काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने खूप फिनिशिंग सहित इलास्टिक लावलं गेलेलं आहे आणि खाली पण आपल्याला संपूर्ण घेराला स्टिच
करून घ्यायचा आहे, एक फोल्ड करून किंवा 2 फोल्ड करून. तर बघू शकता इथे आपला मिडी स्कर्ट विथ टॉप किती सुंदर पद्धतीने तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा सुंदर नवनवीन व्हिडिओसोबत. संपूर्ण व्हिडिओ